नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कोची जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांचा अर्ज अखेर वैध ठरविला। दादासाहेब कोळेकर यांच्या उमेदवारी अर्जाला विरोधकांचा जोरदार आक्षेप। कवठे महांकाळ तहसीलदार कार्यालयात आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे तसेच आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांच्या उमेदवारी अर्जावर काही मुद्द्यांवर हरकत घेण्यात आली होती। मात्र या हरकती फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच दादासाहेब कोळेकर यांचा सत्कार करून पेढे वाटून आनंद साजरा केला। दादासाहेब कोळेकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीतून निघावा यासाठी विरोधकांनी चांगलेच प्रयत्न केल्याचे दिसून आले, मात्र त्यांना या प्रयत्नामध्ये यश आले नाही। यावरून हयूम सावनूरकर यांनी विरोधकांना सरळ मैदानात येऊन विरोध करा, खोटे आरोप करण्यापेक्षा जनतेच्या समोर या, जनता तुम्हाला उत्तर देईल असे कडवे आवाहन सावनूरकर यांनी विरोधकांना दिले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते हयूम सावनूरकर, कुची जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय दादासाहेब कोळेकर यांनी कुची जिल्हा परिषद गणातून अर्ज दाखल केला होता। छाननीची प्रक्रिया आज पूर्ण पार पडली। यामध्ये काही विरोधक मंडळांनी दादासाहेब कोळेकर यांच्या अर्जावरती ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। तो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तब्बल 3 तास या विषयाची चौकशी या निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर झाली। छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये विषय संपत असतो, परंतु गेले 3-3.5 तास उमेदवार आणि त्यांच्या बरोबर असणारे प्रमुख शिलेदार दत्ताजीराव पाटील वगैरे यांच्या सहित सगळ्यांना 3.5 तास या तहसीलदार ऑफिस समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर 3-3.5 तास पुरावे सादर करावे लागले। आणि ते पुरावे सादर केल्यानंतर त्यामध्ये निष्कर्ष ज्यावेळी निघाला त्यात कुठलंही तथ्य नव्हतं, कुठलाही त्यामध्ये गैरप्रकार नव्हता, कुठलाही थकीत नव्हतं, कुठलाही भ्रष्टाचाराचे पुरावे नव्हते। केवळ ना केवळ सुडापोटी जनतेच्या दारामध्ये आपण दादासाहेब कोळेकरांचा पराभव करू शकत नाही म्हणल्यानंतर हे छोटंसं दार हुडकून काढलं। इथं दादासाहेब कोळेकरचा पराभव होतोय का काय याचा डाव तिने आखला होता, पण तो डाव या लोकशाहीनं मोडून काढलेला आहे आणि हा संविधानाचा विजय झालेला आहे हे लक्षात ठेवा। आणि जे लोकांनी दादासाहेब कोळेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतली आहे, आज सांगतो दत्ताजीराव पाटील, महेश पवार, आमचे बाकीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, त्यांच्या मतदारसंघातले सगळे प्रमुख शिल्लेदार इथं आहेत। दादासाहेब कोळेकरचा विजय
हा रेकॉर्ड ब्रेक असेल आणि आमदार रोहित पाटील आणि सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे या आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारे अडवणूक करण्याचा धंदा विरोधकांनी बंद करावा. तुम्हाला जर लढायचं असेल तर थेट जनतेमध्ये या. आमच्या सगळ्या पाट्या ह्या कोऱ्या आहेत, यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमदार रोहित पाटील आणि आमचे सर्वांचे नेते आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आणून दाखवू, एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. विरोधकांनी माझ्यावर सांगलीमध्ये जे आक्षेप घेतले ते आता सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी साहेबांनी हा निकाल माझ्या बाजूने आत्ताच दिलेला आहे. आणि हा निकाल माझा नसून समस्त कुच्ची जिल्हा परिषद गटातील सामान्य नागरिकांचा आहे. कारण विरोधकांना त्यांचा पराभव आधीच दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी असं अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला, पण न्यायदेवतेने सुद्धा आम्हाला न्याय आज दिलेला आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या दारात सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागणार आहे आणि तो सुद्धा न्याय आम्हाला चांगल्या मताधिक्यानं मिळणार आहे. आणि रोहितदादा आणि सुरेश भाऊंच्या माननीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे चांगली भरारी या गोष्टीमुळं आमचे कार्यकर्ते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत. आणि उद्यापासून या घटनेचे पडसाद मतदारापर्यंत पोहोचून आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.